श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर पहा, आज आहे या वर्षातील पहिली सफला एकादशी आणि मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी. तर प्रत्येक वर्षी 24 एकादशी येत असतात. ज्या वेळेस फक्त अधिक महिना येतो त्याच वेळेस फक्त एकादशी ह्या 26 येत असतात. तर प्रत्येक महिन्यामध्ये एक एकादशी कृष्ण पक्षामध्ये येते आणि एक एकादशी शुक्ल पक्षामध्ये येते. तर ही कृष्ण पक्षामधील एकादशी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आणि तो उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. कापरासोबत आपल्याला अशी ही एक वस्तू जाळायची आहे, ज्यामुळे सर्व दोष, अडचणी, दारिद्र्य नष्ट होऊन जाईल आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल. आपल्या घरामध्ये जे बी काही नकारात्मक शक्ती आहेत त्या सर्व नष्ट होऊन जातील. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. तर तो आज आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. तो कसा करायचा आहे याबद्दलच आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर आपल्या घरामध्ये सारखे भांडणं होत आहेत, मतभेद होत आहेत आणि कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्या घरामधून लक्ष्मी ही बाहेर जात आहे. मग अशा घरामध्ये नकारात्मक शक्ती ह्या वाढलेल्या असतात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी हे येत नाही. आली तरी लगेच तिच्या कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर निघून जाते. आपल्या घरामध्ये आजारपण वाढते आणि त्याचबरोबर गरिबी, दारिद्र्य आपल्या घरामध्ये येते आणि आपल्या घरामध्ये सर्व गोष्टी ह्या नकारात्मक घडायला सुरुवात होते आणि ह्या नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये असल्यामुळं अशा काही दोष आपल्या घराला लागतात आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते. यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये सारखं आजारपण तर पसरतंच, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोणतेही काम आपण करायला गेलं तर ते यशस्वी ठरत नाही आणि मुलांची प्रगती थांबते आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोणत्याही चांगल्या गोष्टी घडत नाही. अशा वेळी तुम्ही असा हा एक उपाय करून पहा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. त्याचबरोबर घरातील नकारात्मक ऊर्जाही निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी निर्माण होईल. तर आता मी जो उपाय सांगणार आहे तर तो आपल्याला आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या निर्माण होत आहेत, धन टिकत नाही, आपल्या घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होत, त्यासाठी आपल्याला 2 लवंग घ्यायच्या आहेत, 2 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि ह्या दोन्ही घेऊन आपल्याला स्वयंपाकघरामध्ये जाळायच्या आहेत. यामुळे काय होते, आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकायला सुरुवात होते आणि आपल्या घरामधल्या पैशाच्या अडचणी ह्या दूर होऊन जातात. तर पुढचा उपाय जो आहे तर तो आपल्याला आपल्या घरामध्ये जर काही मतभेद होत असतील, भांडणं होत असतील, दोघांमध्ये प्रेम राहिलेलं नाही, त्यांच्यामध्ये प्रेम व्हावे, प्रेमाने त्यांनी राहावे, यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा. त्याचबरोबर तुम्ही काही व्यवसाय करत आहात परंतु त्यामध्ये तुम्हाला प्रगती होत नाही आहे, तुमच्या त्या व्यवसायामध्ये तुमचे कोणतेही काम व्यवस्थित होत नाही आहे आणि त्यामुळे आपल्याला एक उपाय करायचा आहे. तो कोणता करायचा आहे? त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या घरामध्ये आपल्याला कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या ठिकठिकाणी ठेवायच्या आहेत आणि काही दिवसांनी त्या विरघळून हवेमध्ये उडून जातील आणि त्याचबरोबर आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला जागोजागी अशा कापराच्या वड्या ठेवून द्यायच्या आहेत, ज्यामुळे त्या जागची जी नकारात्मकता आहे तर ती नष्ट होईल आणि आपला व्यवसाय जी प्रगती आहे तर ती थांबलेली परत सुरळीत होईल. पुढचा उपाय जो आहे तर तो आपल्याला आपले स्वतःचे पैसे दुसऱ्याकडे असलेले ते वसूल करण्यासाठी करायचा आहे. म्हणजे आपले अडकलेले पैसे जे आहेत तर ते आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. भरपूर दिवस झाले तुम्ही एखाद्याला पैसे दिलेले आहेत परंतु तो तुमचे पैसे वापस करत नाही किंवा मग तुम्हाला त्याच्याकडून कसे पैसे आपले काढून घ्यायचे आहे, यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा. तर अशा वेळी काय करायचं तर आपल्याला एक गुलाबाचं फूल घ्यायचे आहे, त्याच्या पाकळ्या करायच्या आहे, त्या पाकळ्यांमध्ये कापूर ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये 2 लवंगा ठेवायच्या आहेत आणि हे सर्व आपल्याला दुर्गा मातेला अर्पण करायचं आहे. यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये जे काही आपले पैसे अडकलेले आहेत, कुणाकडून आपल्याला पैसे मिळत नाही किंवा कुणी आपले पैसे देत नाही तर ते आपले वेळेवर आपल्याकडे येत. तर हा जो उपाय आहे तर तो तुम्ही शुक्रवारी करायचा आहे
आता बघा आपल्याला जसे अडचणी आहेत त्यानुसार तुम्ही उपाय करू शकता, परंतु वेगवेगळे उपाय करायला तुमच्याकडे वेळ नाही. एकच उपाय तुम्हाला करायचा आहे. तर मग त्यासाठी ह्या सर्व अडचणीवर एकच उपाय म्हणजे आपल्याला 4 कापडाच्या वड्या घ्यायच्या आहेत. त्या भीमसेनी कापडाच्या वड्या घ्या. जर भीमसेनी कापड नसेल तर साधा घेतला तरी चालेल, परंतु आपल्याला 4 कापडाच्या वड्या घ्यायच्या आणि शुद्ध गाईच्या तुपामध्ये ह्या कापराच्या वड्या बुडवायच्या आहेत. आणि पहा, एक मातीची पंती घ्या किंवा मग एखादी प्लेट घ्या. तर त्यामध्ये तुम्हाला हे तांदूळ ठेवायचे आहे. त्या तांदळावरती ह्या कापराच्या वड्या आपल्याला ठेवायच्या आहेत. हा उपाय मी तुमच्याशी अगोदर पण शेअर केलेला आहे. प्रत्येक उपायामध्ये आपला थोडासा बदल असतो, कारण त्या तिथीनुसार त्या वारानुसार आपला बदल होत असतो. त्यामुळे आपल्याला यामध्ये उडीद घ्यायचे आहेत. काळे उडीद आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत. आपल्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल तिच्यावरतून 7 वेळा उतरवून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर आपल्या घरातली जी करती व्यक्ती आहे, आपल्या घरामध्ये पैसा येण्यापासून थांबत आहे, तर त्या व्यक्तीवरून सुद्धा आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या उतरवून घ्यायच्या. तर हे काळे उडीद जे आहेत तर ते आपल्याला पूर्ण सबंध अख्खे घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर हे आपण उतरवायचं कसं, तर पहा, घड्याळाचा काटा जसा गोल फिरतो तसा आपल्या डोक्यावरून आपल्याला फिरवायचा आहे. आपल्या स्वतःवरून सुद्धा तुम्हाला सुद्धा नजर लागलेली असेल तर त्यांची सुद्धा नजर निघून जाते. तर तुमच्या स्वतःवरून सुद्धा उतरवू शकता. थोडक्यात सांगायचं काय, तर घरातील प्रत्येक सदस्यावरून तुम्ही ही एक वस्तू उतरवायची आहे. म्हणजे तुमचे मुलं असतील तर एकच वस्तू सर्वांवरून उतरवायची आहे. तुमच्या घरातली मुलं आहेत, वारंवार चिडचिडपणा करत आहेत, हट्टीपणा करत आहेत, त्यांच्यावरून सुद्धा तुम्ही ह्या वस्तू ओवाळून घ्यायच्या आहेत. तर हे जे उडीद आपण उतरवलेले आहेत तर ते आपण ज्या वस्तू घेतलेल्या आहेत, कापूर तुपामध्ये बुडून तांदूळ त्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि हे जे उडीद आहेत तर ती घरामधले जे दोष आहेत, अडचणी आहेत, जे काही नकारात्मकता आहे ते शोषून घेण्याचं काम करतात. आता बघा, आपल्याकडे जर उडीद नसतील तर तुम्ही काळे तीळ जरी याऐवजी वापरले तरी चालतील. तर असे ह्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत. त्यानंतर ह्या ज्या उडदाची दाणे टाकल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये 2 लवंग टाकायच्या आहेत, 2 हिरव्या वेलची टाकायच्या आहेत. ह्या दोन्ही वस्तू घेताना व्यवस्थित घ्यायच्या आहेत, कुठेही तुटल्या फुटलेल्या घ्यायच्या नाहीत, व्यवस्थित आणि चांगल्याच घ्यायच्या आहेत. ते टाकायचं आहे. आता बघा, ह्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायच्या आहेत. तुमच्या घरामध्ये जी बैठक खोली आहे, जिथे सर्वजण एकत्र बसतात, त्या ठिकाणी जरी तुम्ही प्रज्वलित केलं तरीच. आता बघा, ह्या सर्व वस्तू प्रज्वलित केल्यानंतर त्या जळतील आणि थोडासा धूर जास्त होईल. त्यावेळेस आपल्याला हे सर्व धूर झाल्याच्या नंतर पूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचं आहे. आपल्या पूर्ण घरामध्ये प्रत्येक खोलीमध्ये हे फिरवायचं आहे. आणि त्यानंतर फिरवल्यानंतर आपल्याला आपल्या प्रवेशद्वाराजवळ घेऊन जायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्या प्रवेशद्वारावर थोडा वेळ ठेवून आपण परत एकदा ते घरामध्ये आणायचं आहे. आणि घरामध्ये जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत ते ठेवायचं आहे. आता बघा, ह्या सर्व वस्तू जेव्हा थंड होतील, त्याची राख होईल, त्यावेळेस आपल्याला थंड झाल्याच्या नंतर आपल्या घरातील प्रत्येकाच्या डोक्यावर त्याचा टिळक द्यायचा आहे. आणि त्यानंतर हे सर्व सामान जे आहे तर ते आपल्याला एखाद्या झाडाच्या खोडाशी घालायचं आहे. त्याचं खत म्हणून सुद्धा उपयोग झाडाला होतो. आणि एक प्रकारचं आपल्याकडून दुसरी इकडे तिकडे फेकण्यापेक्षा झाडापाशी टाकलेलं कधीही चांगलं. त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला ते टाकायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि आज संध्याकाळी आवर्जून हा उपाय तुम्ही करायला विसरू नका. हा उपाय केल्याने घरामध्ये सुख शांती निर्माण होईल आणि घरातले जे काही नकारात्मक शक्ती आहेत, दोष आहेत, ते सर्व दूर होऊन जातील. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. आणि ज्यावेळेस आपण ह्या घरामध्ये पूर्ण वस्तू फिरवणार आहोत त्यावेळेस आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करतच ह्या वस्तू घरामध्ये फिरवायच्या आहेत.